नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि मी आज चाललोय परत मुंबईला। मी सध्या आहे सोलापूरला आणि तुम्ही बघू शकता पाठी माझ्या सोलापूर रेल्वे स्टेशन आहे। आणि इथे आल्यावर समजलंय की ट्रेन बंद आहे, तर आपण कसं जायचं ते आधी बघूया। पण पहिले स्थिती आतमधल्या आधी प्लॅटफॉर्मवर काय आहे ते तुम्हाला दाखवतो। खूप बेकार आहे, तुम्हीच बघा। स्टेशन पूर्ण भरलं आहे। पूर्ण बिचारे लोक हे झाले, वैतागले जातात। कसे बिचारे लोक अटकले, बसून काढतात वेळ आपल्याला। काय करतील, एस टी बसून सगळं बंद झालंय। हे बघा मित्रांनो, सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत। सकाळीचा टायमिंग आहे 6:05 आता 11 वाजलेत, तरी अजून सोलापूरलाच उभी आहे। अजून पावसाचं काय पाणी काय ओसरलं नाही आहे पुलावर, म्हणजे बघा किती पाणी आहे। वंदे भारत सारखे गाडी अजून इथं अटकले, म्हणजे बघा आपल्यासारख्या सामान्य सुपरफास्ट गाड्यांचं तर काय आहे। तर मित्रांनो, आतमधली स्थिती तर बघितलात। ट्रेन सगळ्या रिशेड्यूल आहेत, पण मला कसं पण उद्यापर्यंत मुंबईला पोचायचंच आहे। सकाळी ड्युटीवर पण जायचं आहे, तर आता मी जातोय काहीतरी नाश्ता करायला। बघूया तोपर्यंत ट्रेन निघाली तर ठीक आहे। जी वंदे भारत मगाशी दाखवली ती आता निघते 11:35ला। तिच्यावर हे लोक डिसाईड करणार आहेत किंवा बाकीच्या गाड्या पाठवायचे की नाही ते। तर मी नाश्ता मागवला आहे बाजूच्या हॉटेलमध्ये। पुरी भाजी बघा, 4 पुऱ्या, 1 कोबीची भाजी, छोलेची भाजी आणि रायता। तर त्याची टेस्ट ठीक आहे, फक्त एवढंच ते रायता दिला आहे ना ते स्वीट आहे। जेवण झालं आहे आपलं। आता जरा जेवण म्हणजे नाश्ताच केला आहे जरासं। आता इथून जाऊया स्टेशनला परत, बघूया वंदे भारत निघाले आहे काय। वंदे भारतला पण ट्राय करत होतो, पण मी जेव्हा टी सीला बोललो की किती रुपये तिकीट आहे, ते बोललं पेनल्टी मारून 1900 रुपये। साला जेवढा आहे ना इथं मी अक्कलकोटमध्ये आहे ना खर्च नाही केला ना, त्याचा डबलीन मला तिकीट पडत होती ती। त्यापेक्षा बोललं चला इथं थांबूया। आता वंदे भारत निघते तर दुसऱ्या पण गाड्या पाठोपाठ निघणारच ना, बघूया किती टाईमला येते। वंदे भारत नाही निघाले अजून, नाही निघाले अजून वंदे भारत। 11:30 टायमिंग दिलं होतं, पण काय अजून काय सोडलेली नाही गाडी। 1:30 वाजला दुपारचा मित्रांनो, पण अजून काय गाडी येत पण नाहीत नी जात पण नाही। बघूया कधी आपण इथून आपण निघतोय। गर्दी बघू शकता तुम्ही, काय गर्दी आहे। काय करतात लोक बिचारे। लोकांकडे खायला पण आता पैसे राहिले नाहीत, कारण की रात्री 10 वाजल्यापासून लोक इथं अडकलेत। कारण की रात्रीच्या जी 9:30 पासून ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा निघाल्या नाही। ते बोलतात ते डॅमचं पाणी सोडलं आहे म्हणून ते पटरीवरनं जाते। तर मित्रांनो, आता ट्रेन मला भेटली आहे LTT सिकंदराबाद दुरंतो एक्सप्रेस, आणि टी सीला 1300 रुपये देऊन चाललो आहे। आता काय करणार, जायचं तर आहे। महापाटी बघू शकतात, पण ती अजून काही निघाली नाही आणि माझ्या पैसे पण नाही घेतले टी सीने अजून। बोललं की आधी गाडी निघू दे मग घेईन पैसे। ओके, गाडी निघते का। आता 3rd AC चाललो आहे मित्रांनो। सिकंदराबाद म्हणजे हैदराबादवरून आली आहे गाडी। शेवटी गाडी निघाली 2 तासांनी। 2 तासाने आहे ना गाडी निघाली शेवटी। बघूया, अजून तो जो स्पॉट आहे तो अजून आपला कवर म्हणजे क्रॉस झालेला नाही। बघूया किती पाणी भरलं आहे काय ते तुम्हाला दाखवतोच।
नारळाचं झाड दिसतंय तुम्हाला? बघा किती डुबलंय, बघा किती किती पाणी आहे, बघा किती पाणी आहे. पाण्यात डुबलंय बघा नारळाचं झाड. ज्यासाठी ब्रिज बंद आहे तोही दाखवतो. ट्रेन का तिथे ब्रिजवर जात नव्हत्या. वर घर उडत आहे. अरे आज पाणी आहे हो, बेकार पाणी.
हे बघा, हे नारळाचं झाड किती उंच असतं आपल्याला माहितीच आहे ना कोकणातल्या लोकांना. ते खाली घरं पण गेलेत लोकांचे. ब्रिज हा पुलावरनं पाणी प्रेशर खूप आहे, खूप प्रेशर आहे, आता खूप प्रेशर आहे. थँक्यू. ते बघा एक लांब घर बघा अर्धवट डुबलाय. जरा काय करणार. हे त्या घरात ना कोण आहेत मित्रा, त्या घरातले हटवले ना लोक. काय बोलतोय. आता धरणाचं पाणी बंद केलं होय, कमी केलंय. एवढा इथपर्यंत होतं ना. जाय नाव तर काय मस्त एक चक्कर. तर मी आता झोपतोय आणि कालपासून म्हणजे सकाळी लवकर उठलो. काल काय एवढी जागा नव्हती माझी, पण नाही नवीन जागेत झोप लागत नाही आपल्याला. तर गुड नाईट. तर मित्रांनो मी आता आलो आहे धाऊन जंक्शनला. आणि इथे आमच्या गाडीचा हॉल्ट नाही, पण हुसेन सागर चालले आहे. तुम्हाला दाखवतो. हुसेन सागर तुला आमच्या पुढे पाठवतो आहे. गर्दीचे रिटर्न आहे, आमच्याकडचे रिटर्न नाही आहे. पण रिटर्न मारायला लागतो. आमची गाडी काय रिटर्नची नाही आहे, आमची गाडी वेगळीच आहे. थोडं मित्रांनो मी झोपलो होतो आणि थोडं डोळं लागलं. चाल एक गॅरंटी की बाबा रात्रीपर्यंत मी पोचल तुम्हाला. आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय ते तुम्हाला दाखवतोच. तर इथे मधीच थांबले आहे. पाटस म्हणून स्टेशन आहे, तुम्हाला दाखवतो. अचानक झालं आता इथं पाऊण तास झालं गाडी इथं उभी आहे. काय सीन आहे काय समजतच नाही. लवकर पोचायसाठी ही गाडी पकडली, पण हीच ऑलरेडी अजून 10 ते 10:30 तास उशीर झाला हिला. तर मित्रांनो गाडी अजून हडपसरलाच आहे आणि 8 वाजले इथेच. मुंबईला पोचायला बहुतेक 11 11:30 वाजणारच आहे. मी काय पुन्हा दाखवणार नाही, कारण की आता मला पण भूक पण लागली आहे आणि झोप पण आली आहे. बघा अजून किती टाईम गाडी उभी राहते. तर मित्रांनो मी टिळकनगरला पोचलो आहे आणि आता इथून जातोय घरी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.